मुंबई महानगरपालिकेत कुणाचा महापौर होणार या मुद्द्यावरून जोरदार राजकारण सुरू झालंय। ठाकरे बंधूंचा महापौर व्हावा यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा निर्धार आहे। दिल्लीचे जोडे उचलणारा मुंबईचा महापौर होणार नाही अशी महायुतीच्या जिवारी लागणारी टीका संजय राऊतांनी केली। त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी संजय राऊतांचा जोरदार समाचार घेतलाय। मुंबईचा महापौर मराठी आणि तो अस्सल भगव्या रक्ताचा। दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही। ठाकरे बंधूंचाच होणार महापौर ना, तर ही युती फार वेगळी आहे। दिल और दिमाग से बनी हुई युती है। खासदार संजय राऊतांनी मुंबईचा महापौर कोण होणार हे स्पष्ट सांगून टाकलं। रविवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये 40 मिनिटं राजकीय चर्चा झाल्याचंही संजय राऊतांनी सांगितलं। याचाच अर्थ ठाकरे बंधूंनी आगामी महापालिका निवडणुकीच्यासाठी सर्व रणनीती तयार केली असून पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं स्पष्ट झालंय। ठाकरे बंधूंनी मुंबईच्या महापौर पदावर मराठी माणसाला बसवण्याचा निर्धार केल्याची माहिती संजय राऊतांनी दिली। मुंबईचा महापौर मराठी होईल आणि तो अस्सल भगव्या रक्ताचा, मराठी बाण्याचा होईल। आणि हे मराठी बाण्याचे जे आहेत ते भारतीय जनता पक्ष किंवा मिंदे सांगतात बरं का, तसे नाहीत। दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही। जो हुतात्मा चौकात जाऊन आमच्या 105 हुतात्म्यांपुढे साष्टांग दंडवत घालील आणि इथे महाराष्ट्राची गर्जना करेल असाच महापौर होईल। संजय राऊतांनी मराठी महापौर होणार हे ठासून सांगितलं। मनसेच्या नेत्यांनीही मराठी माणूसच मुंबईचा महापौर होईल अशी भूमिका घेतली। सामान्य मतदार पाहिला तर त्यांचं ठाकरे परिवारावरती प्रचंड प्रेम आहे आणि त्या आत्मविश्वासाने त्यांनी ते बोललेलं असेल आणि मलाही वाटतंय की भविष्यामध्ये नक्कीच चांगले घडेल। मनसे आणि ठाकरेंची शिवसेना मराठीच महापौर होणार असा दावा करत असताना भाजपनं मराठी माणूसच महापौर होईल हे स्पष्ट केलं। उद्या सपाचे पण आबू आजमी बोलतील माझा महापौर होईल, काय करू शकता तुम्ही? संजय राऊतांनी महापौर करण्यासाठी मुंबईत फिरतायत का? मुंबईचे प्रश्न माहीत आहेत का? मुंबईच्या मराठी माणसांसाठी काय केलं? आम्ही केलं। हे सेल्फ डेव्हलपमेंट प्राधिकरण आहे ना, देवेंद्रजींनी मुंबईतला मराठी माणूस बाहेर जाऊ नये ह्याच्यासाठी केलं। महायुती आणि ठाकरे बंधूंकडून त्यांचाच महापौर होणार असल्याचा दावा केला जातोय। त्यांच्या दाव्याला नेमकं कशामुळे बळ मिळतंय त्यावर एक नजर टाकूया। मराठी माणूस आणि हिंदुत्ववादी मतदार ही ठाकरेंची बलस्थानं आहेत। तसंच मवियाची रसद ठाकरेंना फायद्याची ठरू शकते, तर कडवट हिंदुत्ववादी मतदार, उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार ही महायुतीची ताकद आहे। एकंदरीत कागदावर ठाकरे बंधू आणि महायुतीची टीम तुल्यबळ वाटतेय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या एकत्रित सभा झाल्यास त्याचा प्रभाव चांगला पडेल असं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतंय। मवियाच्या सोबतीनं ठाकरे बंधू मैदानात उतरल्यास महायुतीसोबतचा त्यांचा सामना चांगलाच रंगतदार ठरू शकतो। परिणामी या सामन्यात जो विजयी होईल त्यांचा मराठी महापौर मुंबईचा कारभार बघेल हे नक्की। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।